सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट वी स्टार्ट अवर नेक्स्ट लेक्चर. आता आपण सायन्स सेकंडचा फर्स्ट चॅप्टर म्हणजेच लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्ट शिकणार आहोत. तर मला सांगा, लाईफ प्रोसेसेस म्हणजेच काय? आपल्या लाईफमध्ये होणाऱ्या खूप डिफरंट टाईपच्या प्रोसेस. तुम्ही म्हणाल सर आपल्या लाईफमध्ये खूप प्रोसेस होत असतात, कोणाचं काय, बट ह्या प्रोसेस समथिंग डिफरंट असतात. ह्या प्रोसेस ह्या आपल्या फिजिकल प्रोसेसेस आहेत. मग आपल्या फिजिकल प्रोसेसेस कोणत्या? ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही फूड मटेरियल खाता, ही एक डायजेशन प्रोसेस आहे. अनदर तुम्ही रेस्पिरेशन करता, हो की नाही, ब्रीथ इन ब्रीथ आउट, त्याला तुम्ही काय म्हणता, रेस्पिरेशन प्रोसेस. अनदर थिंग इज वॉट, की तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होत असतं, तर तुम्ही सर्क्युलेशन प्रोसेस म्हणू शकाल. किंवा तुम्ही तुमच्या बॉडीमधून युरिन, स्वेट, हो की नाही, टीयर्स यांमधून म्हणजेच लघवी, घाम याच्यातून बरेचसे पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात. याला एक्सक्रेटरी प्रोसेस असं आपण म्हणतो. तर ह्या प्रोसेसेसवरूनच आपल्या बॉडीमध्ये काही सिस्टीम्स तयार झाल्या, हो की नाही. आता सिस्टीम्स म्हणजेच काय? तर सिस्टीम म्हणजेच आपल्या बॉडीमधले बरेचसे जे पण ऑर्गन्स आहेत ते एकत्र येतात आणि एकच काम करतात. त्याला आपण एक सिस्टीम म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये बरीचशी सिस्टीम आहे. एक सिस्टीम आहे की जे आपल्या देशाचं किंवा आपल्या इंडियाचं संरक्षण करते. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही यांना आपण काय म्हणू, संरक्षण सिस्टीम, हो की नाही, किंवा सिक्युरिटी सिस्टीम. काही सिस्टीम अशा आहेत की ज्या आपल्या बॉडीमध्ये नाही म्हणता येणार, आपल्या देशामध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतात फार्मिंगमध्ये, मग त्याला फार्म सिस्टीम म्हणली. काही सिस्टीम अशा असतात की जे मेडिकल थिंग्स म्हणजेच आरोग्याशी रिलेटेड असतात, मला आरोग्य सिस्टीम म्हणतात. मग आरोग्य सिस्टीममध्ये कोण येतात? सगळे डॉक्टर्स, सफाई कामगार, त्यानंतरच बरेचशा अशा थिंग्स की ज्या ह्याच्यामध्ये आरोग्य सिस्टीममध्ये येतात. ओके, मग प्रत्येक सिस्टीम जशी ही देशाची सिस्टीम आहे तशीच आपल्या शरीराची सुद्धा सिस्टीम आहे. मग आपल्या शरीराची सिस्टीम नक्की कोणती, तर आपण बघूया. आपल्या शरीरामध्ये एकूण आपल्याला आत्ता मिनिमम तुम्हाला शिकायच्या आहेत त्या किती, एकूण 5 सिस्टीम सापडतात. त्या 5 सिस्टीम कोणत्या आहेत? डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम अँड कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मग ह्या एकूण 5 सिस्टीम आहेत. आता या सिस्टीमचं मिनिंग काय? डायजेस्टिव्ह सिस्टीम, जसं तुम्ही फूड मटेरियल खाता, ओके, ते तुमच्या पोटामध्ये जातं. पोटामध्ये गेल्यानंतर मग त्याच्यावर डायजेशन होतं. डायजेशन होऊन त्यापासून फूड मटेरियल ॲब्सॉर्ब केले जातात आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाते. तर तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणाल. पुढे आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण आपल्या नाकावाटे आपल्या शरीरामध्ये गॅस घेत असतो. कुठला गॅस? ऑक्सिजन गॅस. आणि नाकावाटे कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. पण या टोटल प्रोसेसला फक्त रेस्पिरेशन होत नाही, इट्स अ पार्ट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचं मेन काम तर पुढे आहे, ते आपण पुढे शिकणारच आहोत. पुढे काय आहे? सर्क्युलेटरी सिस्टीम, ओके, की ज्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होत असतं, गोलाकार फिरत असतं. आपल्या हार्टकडून किडनी, लिव्हर, लंग्स या सगळ्यांमधून जाऊन पुन्हा हार्टमध्ये ते ब्लड येत असतं. त्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. एक्सक्रिएटरी सिस्टीम, आपल्या बॉडीमधून टीयर्स म्हणजे अश्रू, घाम, त्यासोबत लघवी ह्या गोष्टी ज्या बाहेर पडतात त्याला आपण एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणतो. पुढे आहे कंट्रोल कोऑर्डिनेशन. तुमच्या बॉडीतल्या सगळ्या सिस्टीमला हँडल कोण करतं? तर ब्रेन. मग हे ब्रेन जे पण काम करतो त्या कामाला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असं म्हणतो. मग तुम्ही म्हणा सर कंट्रोल कोऑर्डिनेशन सिस्टीममध्ये फक्त ब्रेन येतो का? नाही. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीममध्ये ब्रेन, स्पायनल कॉर्ड, ऑल नर्व कॉर्ड्स किंवा नर्वस टिश्यू हे सगळेजण ह्याच्यामध्ये येतात. ओके, ठीक आहे. आता आपण सर्वांनी हे पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट दिली आहे, ती म्हणजे न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशन ही काय थिंग आहे? तर आपण आपल्या बॉडीमध्ये सर्वात पहिल्यांदा डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये नक्की काय होत असतं? तर आपण फूड मटेरियल खातो आणि त्यातून आपण एनर्जी मिळवतो, हो की नाही. पण ही एनर्जी नक्की आपल्याला कशी आणि कोणत्या गोष्टीतून मिळते? आपण काय खातो? चपाती, भाकरी, ब्रेड, हो की नाही, किंवा अशा गोष्टी ज्या पिठासारख्या असतात किंवा ज्या पिठापासून तयार होतात. भाकरी, चपाती, ब्रेड पिठापासून तयार होतात, हो की नाही, किंवा ज्या नुसत्या कोरड्या खाल्यात थोड्याशा गोडसर लागतात. मग त्यामध्ये साखर, गूळ, ह्या सगळ्या गोड ज्या आपण गोष्टी आहेत किंवा ज्या पिठाच्या गोष्टी आहेत त्यांना आपण सगळ्यांना म्हणतो कार्बोहायड्रेट्स. ओके, त्यानंतर हे कार्बोहायड्रेट जे पण आहेत ते आपल्या शरीरामध्ये पचवले जातात आणि ते पचवून आपल्याला पर ग्रॅम, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. सेकंड थिंग इज वॉट? प्रोटीन.
आता प्रोटीन, जर का कार्बोहायड्रेट नंतर दुसरा कुठला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपण पदार्थ खात असतो तर त्याचं नाव आहे प्रोटीन. प्रोटीन आपण आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये घेतो, पण त्याचा आपल्या बॉडीमध्ये मसल्स तयार करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीमधले बरेचसे एन्झाईम्स तयार करण्यासाठी या प्रोटीनचा उपयोग होतो. मग हे प्रोटीन नक्की आहे काय? तर हे प्रोटीन तुम्ही कुठलेही डाळवर्गीय पिके, दॅट मीन्स असे प्लांट्स की ज्याच्यापासून डाळ तयार होतील, ओके, किंवा जे लेग्युम्स या जातीमध्ये येतात, जसं की डाळ कशाची असते, ओके, हरभरा, ग्रीन ग्राम, ओके नाही, मूग, मटकी, चवळी, ह्या सगळ्यांच्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात की जे 1 ग्रॅमला 4 किलो कॅलरी एनर्जी देतात. त्यानंतर सर्वात शेवटी येतात ते लिपिड्स. लिपिड्स म्हणजेच काय, तर जे तेलवर्गीय किंवा ज्याच्यातून तेल निघतं अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही जास्त करून खाता त्यावेळेस त्याच्यातून तुम्हाला लिपिड्स मिळतात. ओके, मग हे लिपिड्स मात्र तुम्हाला 1 ग्रॅमला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी देतात. आता आपण पुढे पाहूया एनर्जी प्रोडक्शन अँड रेस्पिरेशन. आता एनर्जी प्रोडक्शन आणि रेस्पिरेशन म्हणजेच काय? ओके, तर एनर्जी प्रोडक्शन किंवा रेस्पिरेशन इट ऑकर्स ॲट 2 लेवल. हे 2 लेवलला ऑकर होत असतं. म्हणजे एनर्जी प्रोडक्शन किंवा रेस्पिरेशन, बघा मी ते काय म्हणलं आहे की एनर्जी प्रोडक्शनलाच अजून एक नाव दिलं आहे रेस्पिरेशन. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की रेस्पिरेशन म्हणजे फक्त ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट नाही. रेस्पिरेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस करणे. आता तुम्ही म्हणाल सर रेस्पिरेशनचा आणि एनर्जी प्रोडक्शनचा काय संबंध, बरोबर आहे की नाही? तर काय होत असतं बाळांनो, रेस्पिरेशनमध्ये आपण काय घेत असतो, आपल्या नाकामध्ये ऑक्सिजन घेत असतो आणि ऑक्सिजन हा एक कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट म्हणजे मदतनीस किंवा मदत करणारा. ऑक्सिजन काय काम करतो, तर कुठल्याही गोष्टीला जळायला मदत करतो, हो की नाही? मग आपल्या बॉडीमध्ये जे पण आपण फूड मटेरियल खात असतो ते फूड मटेरियल प्रत्येक सेलमध्ये ॲब्सॉर्ब होतं. ॲब्सॉर्ब होऊन तिथे ते जाळलं जातं, ओके, आणि ते जळण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. तो ऑक्सिजन आपण हवेमधून घेत असतो, यालाच आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन. रेस्पिरेशनमुळे ऑक्सिजन आपल्या शरीरात येतो आणि ते फूड मटेरियल जळण्यास मदत करतो आणि जळल्यानंतर काय प्रोड्यूस होते, एनर्जी प्रोड्यूस होते. ओके, तुम्ही म्हणा सर मग आपल्याला चटके का बसत नाही जर आपल्या बॉडीमध्ये आपल्या सेलमध्ये प्रत्येक गोष्ट जळत असेल तर? तो जाळ किंवा ती प्रोसेस इतकी स्लो असते किंवा इतकी छोट्याशा प्रमाणात होत असते की ती आपल्याला जाणवत नाही. हां, पण टोटली हीट मात्र प्रोड्यूस होते. म्हणून तर अगदी विंटर जरी असेल तरी सुद्धा आपण आपला बॉडीचं टेम्परेचर मेजर केलं तर ते बॉडीचं टेम्परेचर हे आपल्याला वॉर्म जाणवतं, हो की नाही? हीट जाणवते. ती हीट याच बर्निंगमधून आलेली असते. म्हणजेच रेस्पिरेशन इज अ नथिंग बट एनर्जी प्रोडक्शन. मग रेस्पिरेशन हे 2 लेवलला होत असतं. त्यातली पहिली लेवल कोणती आहे, बॉडी लेवल. सेकंड इज अ सेल्युलर लेवल. बॉडी लेवल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होत असतं ते म्हणजेच ब्रीथ इन ब्रीथ आउट, एक्सचेंज ऑफ O2 ऑक्सिजन अँड CO2 कार्बन डायऑक्साईड बाय लंग्स. आपल्या लंग्स म्हणजे फुफ्फुसांमधून एक्सचेंज होत असतं. त्यानंतर आहे सेकंड सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलला काय होत असतं तर ॲब्सॉर्ब्ड फूड आर ऑक्सिडाइज्ड विथ ऑर विदाउट ऑक्सिजन. बरेचदा आहे ना सेल्युलर लेवलला जे पण रिस्पिरेशन होत असतं ते सेल्युलर लेवलला ॲब्सॉर्ब्ड फूड हे ऑक्सिडाइज करणे. ऑक्सिडाइज करणे म्हणजेच काय तर त्याचं पचन करणे. हे पचन बरेचदा विथ ऑर विदाउट ऑक्सिजन लेवलने पण होतं. तुम्ही म्हणाल सर ऑक्सिजन तर जाळण्यासाठी हवाच, पण बरेचदा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरेसा नसतो तरीसुद्धा एनर्जी प्रोड्यूस केली जाते. मग ती प्रोसेस आपल्या कुठे घडते तर आपल्या मसल्समध्ये घडते. परत तुम्हाला सांगतो की जे पण असे बॅक्टेरिया असतात की जे जमिनीच्या खाली असतात तिथे तर ऑक्सिजन पोचू शकत नाही, मग ते सुद्धा एनर्जी प्रोड्यूस करतात. फक्त ते ऑक्सिजनच्या ऐवजी सेम तसाच किंवा त्याच्यासारखं काम करणारा दुसरा पदार्थ वापरतात आणि त्यावेळेस तिथे एनर्जी प्रोड्यूस केली जाते किंवा खूप कमी प्रमाणात जेवढा पण आहे तिथे तेवढ्याशा प्रमाणात ऑक्सिजनच्या मदतीने एनर्जी प्रोड्यूस केली जाते. त्याला विदाउट ऑक्सिजन एनर्जी प्रोडक्शन असं सुद्धा म्हणतात. आता हे आपण पुढे इन डिटेल्समध्ये शिकणार आहोतच. तर चला आपण पाहूया ओके. सो आता आपण पाहूया सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, फर्स्ट पॉईंटपासून आपण सुरू करूया. सेल्युलर रेस्पिरेशन याचा अर्थ काय तर फॉर ऑब्टेनिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ अ ATP ग्लुकोज. बघा लक्ष द्या, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल. आपल्या सेलमध्ये ग्लुकोज हा स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज केला जातो की ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, पण कोणत्या फॉर्ममध्ये, ATPमध्ये.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आपल्याला ग्लुकोज कुठून मिळाला? तर बाळांनो, ज्यावेळेस सुद्धा आपण कार्बोहायड्रेट खातो त्यावेळेस सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ग्लुकोज मिळतो किंवा कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं. प्रोटीन खातो, जर का आपल्याला भूक भरपूर लागली असेल, आपल्याला उपासमार असेल किंवा आपला उपवास असेल आणि जर आपण प्रोटीन खाल्ले तर प्रोटीनचा उपयोग आपले मसल्स तयार करण्यासाठी न होता डिरेक्टली त्याचं पण कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. ओके. आणि लिपिड्समध्ये तर लिपिड्स म्हणजे तेल, फॅट, त्यामध्येही ग्लुकोज असतो. मग हा ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये या दिलेल्या स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये काय होत असतो? ऑक्सिडाइज होत असतो किंवा पचवला जातो, की ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. पण ही एनर्जी आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळते? तर ही एनर्जी आपल्याला ATPच्या फॉर्ममध्ये मिळते. कशाच्या फॉर्ममध्ये मिळते? ATP. आता ATP म्हणजेच काय? तर भरपूर जणांना प्रश्न पडतो ATP म्हणजेच काय? ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके. आता ॲडेनोसिन हे एक नायट्रोजनचं युनिट आहे. ट्रायफॉस्फेट म्हणजे फॉस्फरसचे 3 युनिट येऊन चिकटतात, त्यावेळेस ATP मॉलिक्यूल तयार होतो. भरपूर जण प्रश्न पडतो की सर हा ATP नक्की दिसतो कसा? तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे की बाळांनो, ATP म्हणजे आपण साध्या आयुष्यामध्ये घेऊया पैसा. ओके. काय घेऊया आपण साध्या आयुष्यामध्ये? ATPचा अर्थ पैसा. पैसा म्हणजेच काय? तर एक आपल्या राऊंड फिगर जेवढी पण आपल्या इथे संपत्ती आहे त्याचं युनिट, संपत्तीचं युनिट काय? पैसा. 1 पैसे किंवा आता सध्या तर रुपया आहे, मग आपण 1 रुपया धरूया. हो की नाही? जेवढे जास्त रुपीज तेवढी जास्त संपत्ती. सेम तसंच जेवढे जास्त ATP तेवढी जास्त एनर्जी. ओके. मग आता ATP दिसते कसं हे मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवेनच. आता पुढे पाहूया. ओके. तर ATP ही एनर्जी सेलमध्ये तयार करण्यासाठी ग्लुकोज ऑक्सिडाइज केला जातो. काय ऑक्सिडाइज केला जातो? ग्लुकोज. ग्लुकोजपासून आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते. तर एनर्जी तयार होत असताना समजा तुम्ही जर का कार्बोहायड्रेट खाल्लेत किंवा लिपिड्स खाल्लेत किंवा प्रोटीन्स खाल्लेत, ह्यांच्यापासून एनर्जी आपल्या शरीरामध्ये कशी तयार होते? तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया कार्बोहायड्रेट. जर का समजा तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्लेले आहेत तर कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर त्याच्यावर एक प्रोसेस होते, त्या प्रोसेसला म्हणतो आपण ग्लायकोलायसिस. ही ग्लायकोलायसिस प्रोसेस आपण 9वी मध्ये शिकलेलोच आहोत. या प्रोसेसमध्ये काय होत असतं? तर कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी, कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी ही सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप होत असते. आता ग्लायकोलायसिस प्रोसेसमधून काय होत असतं? तर कार्बोहायड्रेटचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होतं. कशामध्ये होतं? पायरुविक ॲसिड. ओके. पायरुविक ॲसिड हे सर्वात महत्त्वाचे ॲसिड आहे. ओके. याच्यानंतर हा पायरुविक ॲसिड आपल्या शरीरामध्ये ॲसिटिल कोएन्झाईम A याच्यामध्ये रूपांतरित होतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लायकोलायसिसमध्ये झालं, ग्लायकोलायसिसचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये झालं आणि पायरुविक ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये झालं. ओके. आता हे ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये रूपांतर झाल्यानंतर पुढे काय होत असतं? तर आपल्या शरीरामध्ये क्रेब्स सायकल नावाची एक सायकल घडत असते. आता ही क्रेब्स सायकल म्हणजेच काय? तर ते मी तुम्हाला पुढे शिकवणार आहेच. ह्या सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला इन डिटेल्समध्ये शिकवणार आहे. फक्त आपल्याला एक त्याचं आता स्ट्रक्चर बघायचं आहे. ओके. पायरुविक ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये होतं. ॲसिटिल कोएन्झाईम Aच्या नंतर त्याचं रूपांतर डिरेक्टली CO2, H2O आणि एनर्जीमध्ये होतं. पण क्रेब्स सायकल काय रोल करते? तर क्रेब्स सायकल ॲसिटिल कोएन्झाईम Aचं रूपांतर या तिघांमध्ये करायला मदत करते. क्रेब्स सायकल म्हणजे डॉक्टर सायंटिस्ट, एक खूप मोठे सायंटिस्ट होते, सर हॅन्स क्रेब यांनी या सायकलचा शोध लावला, म्हणून त्या सायकलला क्रेब सायकल असं ओळखलं गेलं. ती आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये म्हणजे प्रत्येक सेलमध्ये घडत असते. आता ही जी पण क्रेब सायकल आहे त्या क्रेब सायकलने बघा काय मिळालं आपल्याला? CO2 कार्बन डायऑक्साईड, की जो आपण श्वास बाहेर सोडल्यानंतर म्हणजे इन एक्सहेलेशन केल्यानंतर बाहेर पडतो तो गॅस CO2. परत आपल्याला घाम येतो तो H2O आणि काय आपल्याला वरून बाहेर पडते? एनर्जी. बघा, आता तुम्ही म्हणाल की मग सर ह्या बाकीच्या दोघांचं काय आहे? तर ज्यावेळेस सुद्धा सपोज तुमच्याकडून कार्बोहायड्रेट खाल्लेच गेले नाहीत आणि तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत, मग प्रोसेस काय घडते? तर ज्यावेळेस तुम्ही प्रोटीन्स खाता त्यावेळेस प्रोटीन्सचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये केलं जातं. कशामध्ये रूपांतर केलं जातं? अमिनो ॲसिड्स.
अमिनो ॲसिडचं नंतर रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये केलं जातं. ओके, आता ॲसिटिल कोएन्झाईम ए हाही सर्वात महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये की जो या कार्बोहायड्रेटच्याच प्रोसेसमधला एक पार्ट आहे. म्हणजे बघा इथून पुढची प्रोसेस सेम, फक्त याच्यामध्ये काय होतं, प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडचं रूपांतर डिरेक्टली ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. सेम लिपिडच्या बाबतीतही होत असतं. लिपिडचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये की ज्याने आपली फॅट वाढते, बरोबर की नाही, ते ह्या लिपिड्समुळे किंवा तेलकट तुपट खाल्ल्यामुळे. आणि नंतर मग यांचंही रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्येच केलं जातं. मग अशा प्रकारे बाळांनो या सगळ्यांच्या शेवटी क्रेब सायकल घडून ॲसिटिल कोएन्झाईम एचं रूपांतर CO2 H2O एनर्जी या 3 गोष्टींमध्ये होतं. हे 3 प्रोडक्ट आपल्याला मिळतात. तर चला आता बाळांनो आपण पुढचं पॉईंट पाहू. ओके, सो मग आता आपण जी पण एक चार्ट पाहिला तो चार्ट आता आपण इन डिटेल्समध्ये लर्न करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं की सर्वात पहिल्यांदा काय कुठली प्रोसेस घडली, ग्लायकोलायसिस. आणि कार्बोहायड्रेट नंतर ग्लायकोलायसिस घडलं. ओके, ग्लायकोलायसिस नंतर मग पुढे पायरुविक ॲसिड नंतर मग पुढे काय ॲसिटिल कोएन्झाईम ए, तिथून पुढे क्रेब सायकल आणि सर्वात शेवटी आपला रिझल्ट. मग प्रोटीनच्या बाबतीत सुद्धा ॲसिटिल कोएन्झाईम एच सर्वात शेवटी तयार होतं आणि लिपिड्समध्ये सुद्धा सर्वात शेवटी ॲसिटिल कोएन्झाईम एच तयार होतं. मग सगळ्यांची प्रोसेस सेमच आहे म्हणून एक कॉमन प्रोसेस आपल्याला इथे दाखवलेली आहे. ओके, सो लेट्स वी लर्न. सर्वात पहिल्यांदा काय आहे इथे ग्लायकोलायसिस आहे. ग्लायकोलायसिस हे कुठे होतं, इन सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजेच काय, तर तुम्हाला एक सेलची डायग्राम दाखवतो. ओके, तिथे काय दाखवलेलं आहे, तर मग सेलमध्ये ॲक्च्युली सायटोप्लाझम भरपूर जण प्रश्न पडतो, सर सायटोप्लाझम नक्की असतो कसा, दिसतो कसा, आहे तो नक्की कुठे. आपल्या बॉडीमध्ये सगळ्या सेल आहेत. ओके, प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझम असतो, प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि आपल्या बॉडीतल्या प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझम असतो. तुमच्या केसांची सेल घ्या, पेशी, त्यामध्ये सुद्धा सायटोप्लाझम आहे. तुमच्या हाताचा घ्या, हाताची पेशी घ्या, त्यामध्ये सुद्धा सायटोप्लाझम आहे. एवढं काय, तर तुमच्या नोज, पायाचा टीप, या सगळ्यांमध्ये सायटोप्लाझम आहे, म्हणजेच न्यूक्लियस आहे किंवा पेशी आहेत, सेल्स आहेत. मग ह्या सेल्स ज्या पण असतात ह्या सगळ्या सेल्स म्हणजेच एक काय समजायचा, तर एक टब समजा. ओके, एक खूप मोठा असा प्लॅस्टिकचा टब. त्या टबमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला प्लॅस्टिकचा बॉल, प्लॅस्टिकचा स्पून, ओके, किंवा प्लॅस्टिकचा ब्रश, असे समथिंग थिंग्स टाकायचे. तर हा जो टब आहे ना, तो टब म्हणजे दुसरं काय नसून काय आहे, तर एक सेल आहे. ओके, तो टब पूर्ण पाण्याने भरायचा, गच्च पाण्याने भरायचा. त्या सेलमध्ये म्हणजे त्या टबमध्ये ओके जे पण प्लॅस्टिकच्या थिंग्स तरंगत आहेत त्या सगळ्या सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे सेलच्या आतमध्ये असणारे मायटोकॉन्ड्रिया, रायझोबियम, गॉल्गी ॲपॅरेटस हे सगळे आहेत. त्या सेलच्यामध्ये असणारा बॉल, प्लॅस्टिकचा बॉल, हा कोण आहे, तर सेलचा न्यूक्लियस आहे. आणि त्याच्यामध्ये असणारं सगळं जे पण पाणी आहे त्या टबमधलं पाणी, ते पाणी म्हणजेच कोण आहे, सायटोप्लाझम. कळलं सगळ्यांना आता. ह्या सायटोप्लाझममध्येच बघा सेलमध्ये कोण कोण असतं, मायटोकॉन्ड्रिया, रायझोबियम, गॉल्गी ॲपॅरेटस अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता ह्याच्यामधलं आपल्याला सेलमधला सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया ह्या दोघांचं महत्त्वाचं काम आहे. तर चला आपण शिकूया. ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमधून ग्लुकोज तयार होतो आणि पुढे एनर्जी तयार होते. मग हा ग्लुकोज तयार करण्यासाठी ग्लायकोलायसिस नावाची प्रोसेस होणं गरजेचं असतं. या प्रोसेस सायटोप्लाझममध्ये घडते. ओके, ह्याच्यामध्ये 2 पायरुविक ॲसिड, 2 ATP, 2 NADH2 आणि वॉटर तयार होतं. बघा काय काय तयार होतं, तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल, 2 ATP, 2 NADH2 आणि वॉटर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल NADH2 म्हणजेच काय, तर ते मी पुढे तुम्हाला लिहून देणारच आहे. NADH2चा अर्थ आहे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. NADH2 निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. H2 म्हणजे हायड्रोजनचा बॉन्ड येऊन त्याला चिकटतो. सो म्हणून त्याला NADH2 म्हणतात. NADH2 नावाचं एक एन्झाईम आहे की जे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला मदत करत असतं, हेल्पर म्हणून काम करत असतं. ओके, एक प्रकारचं एन्झाईम की जे आपल्या शरीरामध्ये सिक्रीट होत असतं. तर चला आपण पुढे बघूया. पुढे आहे पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड की ज्याचं नंतर रूपांतर कशामध्ये होतं, ॲसिटिल कोएन्झाईम ए. आपण मगाच्या चार्टमध्ये पाहिलं. ओके, पुढे काय तयार होतं, 2 NADH2. ओके, आणि काय 2 CO2.
चला हा 2CO2 नाकावाटे बाहेर पडला, इथे काय 2NADH2 ॲसिटिल कोएन्झाइम राहिला, हा 2NADH2चा पुढे वापर होणार आहे. पहा आता हा ॲसिटिल कोएन्झाइम पुढच्या स्टेपला आला, सेकंड स्टेपमध्ये मी काय सांगितलं होतं, काय घडतं, क्रेब्स सायकल घडते. क्रेब्स सायकलचं दुसरं नाव आहे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल आणि ह्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात TCA सायकल, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. ओके, आता ह्या ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकलमध्ये काय घडतं, 2 ॲसिटिल कोएन्झाइम A तयार होतो. 2 ॲसिटिल कोएन्झाइम A तयार झाल्यानंतर तो 2 ॲसिटिल कोएन्झाइम A सायटोप्लाझममधून मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो. कशामध्ये एंट्री करतो, आपल्या सेलच्या मध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियामध्ये तो एंट्री करतो. तर इथे जो पण तो मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो, तो मायटोकॉन्ड्रिया पहा कसा दिसतोय. ॲक्च्युली हा असा दिसतो, मी घाईमध्ये ते शॉर्टकटमध्ये काढलेला आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, ही TCA सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते, दिसते तुम्हाला. TCA म्हणजेच काय, क्रेब्स सायकल. ओके, सो TCA सायकलमधून काय तयार झालं, CO2 H2O NADH2 FADH2. CO2 नाकावाटे बाहेर पडला, H2O घामावाटे बाहेर पडला, हो की नाही, आणि NADH2 FADH2 हा मायटोकॉन्ड्रियामध्येच राहतो. आता बघा, ऑल NADH2 आणि FADH2 हा मायटोकॉन्ड्रियामध्येच राहिलेला आहे, पण इथून पुढची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणायचं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ETC. आता ही ETC किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन जी पण होत असते, ती रिॲक्शन नक्की काय घडते पहा. ऑल NADH2 आणि FADH2 ETC रिॲक्शन होते, त्याने काय तयार होतं. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, भरपूर जण प्रश्न पडतो, सर नक्की ही काय प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय होत असतं, एनर्जी म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिसिटी, ह्याला पण आपण एक एनर्जी म्हणतो. एनर्जी म्हणजे दुसरं काय नसून इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट, कळतं तुम्हाला, यालाच आपण एनर्जीसुद्धा म्हणू शकतो. मग आपल्या बॉडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स असतात, आपल्या बॉडीतले इलेक्ट्रॉन्ससुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ते एक प्रकारची मुवमेंट ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस त्याला आपण चेन टाईप ती मुवमेंट होते, म्हणजे एकाला एक जॉईंट होत जातात. सो त्याला ETC म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन असं म्हणतो. ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, NADH2 आणि FADH2 याचं इलेक्ट्रॉन्सच्यामुळे रूपांतर ATP मध्ये होतं. बघा, जर का एक NADH2 असेल तर 3 ATP तयार होतात, एक FADH2 असेल तर 2 ATP तयार होतात. बघा, एक NADH2 3 ATP, एक FADH2 2 ATP. ओके, आता त्यानंतर अजून काय तयार होतं, वॉटर तयार होतं. ओके, बघा, ATP आणि वॉटर तयार झालं, म्हणजेच ATP म्हणजेच काय, एनर्जी, वॉटर H2O. ह्या सगळ्यांच्यापासून सर्वात शेवटी ग्लुकोज तयार होतो. ओके, हा सगळे म्हणजेच ॲक्च्युअली ह्या सगळ्यामध्ये ग्लुकोज तयार होतो. ह्या ग्लुकोजपासून अशा प्रकारे एनर्जी तयार केली जाते आणि CO2 कार्बन डायऑक्साईड जो आपल्या नाकावाटे बाहेर पडतो, H2O वॉटर की जो आपल्या घामावाटे आपल्या शरीरातून बाहेर पडतो. तर चला आता आपण ह्याच्या पुढचा पॉईंट पाहूया. ओके, तर जसं मी मागशी तुम्हाला सांगितलं होतं की मी शॉर्ट फॉर्म तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर ते शॉर्ट फॉर्म आहेत NADH2 FADH2 आणि ATP. NADH2चा फुल फॉर्म काय, निकोटिनामाइड, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. लक्षात ठेवा, हे तुमचं तोंडपाठ हवं, हे याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारतात. NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, याला म्हणताना निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं म्हणतात. पुढे आहे FADH2 फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. त्यानंतर आहे ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके, आता भरपूर जण प्रश्न पडायचा ATP दिसतो नक्की कसा, तर हा पहा, ही एक मी कच्ची डायग्राम काढली आहे, रॉ डायग्राम, तुम्हाला रिअल डायग्राम साईडला दिसेलच. तर पहा, ॲडेनोसिन हे काय आहे, ATP. ओके, तर ATP T ॲडेनोसाइन ट्राय 1 2 3 किती आहेत, 3. सो ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट आहेत, 3 फॉस्फेट, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ह्याच्यामध्ये काय होत असतं, ज्यावेळेससुद्धा आपल्याला एनर्जीची गरज असते त्यावेळेस ह्याच्यातला एक बॉन्ड, हा जो बॉन्ड असतो ना, तो बॉन्ड ब्रेक होतो. तो बॉन्ड ब्रेक झाला की एक फॉस्फरस सेपरेट होतो
आता हा फॉस्फरस सेपरेट झाला की मग आपल्याला एनर्जी मिळते. मग एकदा का एक फॉस्फरस निघून गेला तर मग राहतात काय शेवटी 2 फॉस्फेट. म्हणून मग या ATPचं रूपांतर ADP मध्ये होतं. DP म्हणजेच काय, डाय, ॲडेनोसाईन डाय फॉस्फेट. तर ही एक सायंटिफिक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये नंबर्स वेगळे असतात. म्हणजे आपण आपल्या ऑर्डिनरी लँग्वेजमध्ये 1 2 3 असं म्हणतो, पण रिअलमध्ये नंबर कसे असतात, तर रिअलमध्ये नंबर सायंटिफिक लँग्वेजमध्ये नंबर वेगळे असतात. जसं मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2 किंवा बाय म्हणजे पण 2, ट्राय म्हणजे 3 जसं ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट म्हणलो मी. त्यानंतर कोड्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्झा म्हणजे 6, हेप्टा म्हणजे 7, ऑक्टा म्हणजे 8, नोना म्हणजे 9 आणि डिक्का म्हणजे 10. तर हे आपण पुढे लर्न करणारच आहोत, पण एक तुम्हाला लक्षात असावं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण हे पॉईंट्स लर्न केले. आता आपण याच्या पुढचा पॉईंट पाहूया. ओके, सो आता पुढचा पॉईंट आहे. पुढचा जो पॉईंट आहे तो मी क्वेश्चन आणि आन्सर टाईपमध्ये एक्सप्लेन केलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, हाऊ एनर्जी इज प्रोड्यूस इन सिच्युएशन लाईक फास्टिंग अँड हंगर. जसं तर आपल्याला खूप भूक लागते, आपला हंगर असतं, फास्टिंग किंवा आपली उपासमार होते किंवा आपला उपवास असतो, त्यावेळेस आपण कोणतेही कार्ब्स किंवा कार्बोहायड्रेट घेत नाही. मग त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते, तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स आणि लिपिड्स यांच्याद्वारे एनर्जी प्रोड्यूस केली जाते. लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. हे मी क्वेश्चन आणि आन्सर टाईपमध्ये दिलं आहे, तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन पडू शकतो. ओके, याच्यामध्ये लिपिड्सचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये होतं. फॅटी ॲसिडचं ॲसिडिल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट होतं. पुन्हा एकदा प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होतं आणि अमिनो ॲसिडचं रूपांतर पुन्हा ॲसिडिल कोएन्झाईम एमध्ये होतं. हे आपण मगाच्या चार्टमध्ये पाहिलेलंच आहे. ओके, आता हे झाल्यानंतर हा जो ॲसिडिल कोएन्झाईम ए आहे त्याचं रूपांतर ॲसिडिल कोएन्झाईम ए गेट ऑक्सिडाइज्ड बाय एनर्जी इज प्रोड्यूस. ॲसिडिल कोएन्झाईम एचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं. ओके, आणि ते करण्यासाठी कोणती प्रोसेस घडत असते, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, अशा TCA सायकल, ETC सायकल या प्रोसेस घडत असतात, ते आपण अगोदर पाहिलं आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेसुद्धा आपण फास्टिंग किंवा आपली उपवासमार होते, हंगर भूक आपल्याला लागते त्यावेळेस, मग भूकमार होते त्यावेळेस मग लिपिड्स आणि प्रोटीन्स की जे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलेले असतात त्यांच्यापासून एनर्जी प्रोड्यूस होते. तुम्ही म्हणाल सर हे कुठे स्टोअर करून ठेवले जातात, तर इथे पहा, लिपिड्सपासून फॅटी ॲसिड्स तयार होतात. फॅटी ॲसिड्स म्हणजेच फॅट की जे तुमच्या बॉडीमध्ये साईड्सला, चिक्सवर, अशा सगळ्या ओव्हरऑल बॉडीमध्ये हे फॅट तुमच्या साठवलेलं असतं की ज्याच्यापासून तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी ऑन द स्पॉट तयार होत असते. आता इकडे पहा, नेक्स्ट इज वॉट, सर हॅन्ड स्क्रेप. आता मी तुम्हाला सर हॅन्ड स्क्रेपबद्दल अजून थोडं इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण की ह्यांच्या वर्कमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो किंवा हे नॉलेज आपल्याला यांच्यामुळेच मिळालं. सर हॅन्ड स्क्रेप यांनी एक सायकल तयार केली किंवा एका सायकलचा शोध लावला. त्या सायकलला म्हणलं गेलं TCA सायकल किंवा ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. TCA सायकल डिस्कवर्ड बाय हिम. यांनीच TCA सायकलचा शोध लावला. हेन्स इट इज कॉल्ड ॲज क्रेब सायकल. म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या या सायकललाच काय म्हणतात, तर क्रेब सायकल असं सुद्धा ओळखतात. आणि त्यांनी या TCA सायकलचा शोध लावला म्हणूनच त्यांना नोबेल प्राईज मिळालं 1953 मध्ये, 1953 मध्ये. सो नेक्स्ट पॉईंट इज, आता तुम्हाला भरपूर वेळा विचारलं जातं की EMP पाथवे म्हणजेच काय. EMP पाथवे म्हणजेच एम्डेन मेयरहॉफ पार्नास पाथवे. आता EMP पाथवे हा जो पण ॲक्च्युली घडला त्याच्या मागचं मेन कारण काय, EMP पाथवे म्हणजे बरेचदा आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोड्यूस होत असते. ती एनर्जी प्रोड्यूस होत असताना नेमकं ग्लुकोज हे कसं तयार केलं जातं किंवा एनर्जी प्रोड्यूस करत असताना सर्वात पहिली प्रोसेस कोणती घडते, तर आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेसुद्धा आपण एखादी भाकरी, चपाती व कोणतीही स्वीट गोड गोष्ट खाऊ त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये या सगळ्यांचं कन्वर्जन होत असतं. या सगळ्यांचं कन्वर्जन वेगवेगळ्या टाईप ऑफ थिंग्समध्ये होत असतं. मग ह्या गोष्टींमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणती प्रोसेस घडत असते किंवा एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी सगळ्यात पहिली मेन प्रोसेस जी घडत असते तिचं नाव आहे ग्लायकोलायसिस. ओके, ग्लायकोलायसिसचं दुसरं नाव आहे EMP पाथवे. म्हणून आपण इथे असंही लिहू शकतो EMP पाथवे ऑर
ग्लायकोलायसिस, EMP पाथवे और ग्लायकोलायसिस. आता EMP पाथवे किंवा ग्लायकोलायसिस याचा शोध 3 सायंटिस्टने लावला. त्यांचं नाव आहे गुस्तव ओटो मेयरहॉफ जॅकॉब पार्नस. बघा हे 3 सायंटिस्ट, फर्स्ट गुस्तव एम्डेन, ओटो मेयरहॉफ, जॅकॉब पार्नास, या तिघांनी शोध लावला. मग यांच्या नावावरूनच या पाथवेला नाव पडलं एम्डेन मेयरहॉफ पार्नास पाथवे, EMP पाथवे. म्हणजे दुसरं काही नसून काय आहे, ग्लायकोलायसिस. आता पुढे काय झालं तर ही EMP पाथवे नंतर ग्लायकोलायसिस नावानेच प्रचलित झाली किंवा EMP पाथवे नावाने सुद्धा बरेच ठिकाणी याला ओळखलं जातं. आता नेक्स्ट पॉईंट आहे, व्हाईल परफॉर्मिंग हेवी एक्सरसाइज व्हाय वी फील टायर्ड. जसं आपण खूप हेवी एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्याला टायर्ड म्हणजे कंटाळ्यासारखं का बरं फील होतं. तर पहा, आवर मसल सेल्स परफॉर्म अनेरोबिक रेस्पिरेशन व्हाईल डुईंग एक्सरसाइज. जसं आपण एक्सरसाइज करत असतो त्यावेळेस आपले मसल सेल्स अनेरोबिक रेस्पिरेशन करत असतात. ओके, इट प्रोड्यूस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी अँड लॅक्टिक ॲसिड. ते काय करतात तर खूप कमी प्रमाणामध्ये एनर्जी आणि लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करतात. ओके, ड्यू टू लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेशन वी फील टायर्ड. आता लॅक्टिक ॲसिड म्हणजेच काय तर लॅक्टिक ॲसिड हे ॲसिड सगळ्यात पहिल्यांदा दुधामध्ये सापडलं होतं. ओके, आणि दुधालाच लॅक्टेशन पिरियड असं सुद्धा म्हणतात. लॅक्टेशन म्हणजेच काय तर दूध येण्याचा पिरियड. आपल्या घरी गाई गुरे जे पण असतात त्यांचा एक ठराविक काळ असतो ज्या काळामध्ये ते दूध देतात. मग त्यांच्या त्या काळाला किंवा दूध देण्याला लॅक्टेशन म्हणतात. मग ह्या दुधामध्ये सापडणारं जे पण ॲसिड आहे त्या ॲसिडलाच लॅक्टिक ॲसिड LACTIC लॅक्टिक ॲसिड म्हणून संबोधलं जातं. त्या लॅक्टिक ॲसिडमुळे बरेचदा जर काही लॅक्टिक ॲसिड जास्त आपल्या शरीरात गेलं तर आपल्या शरीरात टायर्डनेस किंवा कंटाळा किंवा अशक्तपणा आपल्याला फील होतो. ओके, सो ज्यावेळेसुद्धा आपण हेवी एक्सरसाइज करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये एनर्जी प्रोड्यूस होते, कारण त्या हेवी एक्सरसाइजमध्ये आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळत नाही. म्हणूनच आपण जास्त एक्सरसाइज केल्यानंतर किंवा एखादा डोंगर चढल्यानंतर किंवा खूप रनिंग केल्यानंतर आपण खूप जोरामध्ये आपलं शरीर श्वास घेत असतं किंवा हवा आतमध्ये घेत असतं की ज्यामुळे बाहेरचा भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला भेटेल. ओके, पण जास्तीत जास्त जेवढी आपली जी लिमिट असेल तेवढंच ऑक्सिजन आतमध्ये येतो. मग प्रत्येक बॉडीतल्या पार्ट्सपर्यंत ऑक्सिजन पोचू शकत नाही. मग तिथे आपल्याला वात येणे किंवा तिथे दुखणे अशक्तपणा जाणवणे हे होत असतं. असं का होत असतं कारण की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन नाही पोचला तर अनेरोबिक रेस्पिरेशन घडतं. एरोबिक नाही, अनेरोबिक. रेस्पिरेशनचे 2 टाईप, एरोबिक अनेरोबिक. एरोबिक म्हणजेच काय तर ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो त्याला एरोबिक म्हणतात आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो त्याला अनएरोबिक असं म्हणतात. ओके, आता हे अनेरोबिक रेस्पिरेशन जे पण आहे ते अनेरोबिक रेस्पिरेशन घडत असताना आपल्या शरीरामध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी आणि लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होत असतं. ह्या लॅक्टिक ॲसिडच्या जास्त ॲक्युमुलेशनमुळेच आपण कसं फील करतो, टायर्ड फील करतो, म्हणजे कंटाळलेलं किंवा अशक्तपणा फील करतो. तर बघा बाळांनो, आज आपण अजून एक नवीन गोष्ट शिकलो ते म्हणजेच काय तर रेस्पिरेशनचे टाईप्स. रेस्पिरेशनचे एकूण टाईप्स किती पडतात तर 2 टाईप पडतात. त्यातलं सर्वात पहिलं आहे एरोबिक, AEROBIC एरोबिक रेस्पिरेशन, आणि सेकंड आहे अनएरोबिक ANEROBIC अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. हे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये कोण असतो तर ऑक्सिजन असतो आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन नसतो. सो झाली एवढी सिंपल थिंग्स. म्हणून अनेरोबिक रेस्पिरेशनमध्ये जर का आपल्या बॉडीने मसल्सने अनेरोबिक रेस्पिरेशन केलं तर आपल्याला टायर्ड फील होतं. आता हा पार्ट फर्स्ट इथे झाला, पार्ट सेकंड आपण पुढे पाहू.